हॅलो. हा बोला. हा. श्री समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई मला अनुभव शेअर करायचा होता. हा करा ना ताई. कुठून बोलताय सांगायचंय? हा सांगते ना मी जयश्री नलवडे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. पाटण अच्छा तालुक्यात आमचं छोटंसं गाव आहे सूर्यवंशीवाडी, तिथून अच्छा बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. काय ताई मला ना अनुभव आहे? माझ्या मुलीचा अनुभव शेअर करायचा आहे. मला वाटतं तुम्ही माझा एक पहिल्यांदा शेअर करताय का ताई? हो हो पहिल्यांदाच आहे. म्हणजे हा. मला खूप अनुभव आले ते पण प्रयत्न मी आत्ताच केला आणि झाला पण, म्हणजे लागला पण फोन. हा हा हा. माझा एक मोठा मुलगा आहे. माझी एक 2 नंबरची मुलगी आहे आणि 3 नंबरची मुलगी आहे. तर माझी 3 नंबरची मुलगी 5 वर्षापूर्वी स्वामी सेवेत आली. अरे वा. त्यानंतर नंतर मी आले. त्यानंतर माझी 2 नंबरची मुलगी आली 2 वर्ष झालं. अरे आणि वा. आता मी गेल्याच महिन्यात गाणगापूर, अक्कलकोटला गेलो, तर तेव्हापासून माझा मुलगा पण आला. अरे वा किती छान. आणि आता पहिला अनुभव सांगते तुम्हाला. हा. गेल्या वर्षी आहे ना माझी मुलगी थोडीशी, म्हणजे तिला युरिन इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता. तेव्हा केंद्रीय दादांकडून मी सेवा घेतली होती. अरे बापरे. तर अरे. दिली होती त्यांनी सेवा आणि तिला फरक पण चांगला पडला होता. तेव्हा तिला पारायण करायला सांगितलं होतं सारामृताचं. हो अच्छा अच्छा. हा हा. आणि तेव्हा तिनं पारायण पण केलं. तर हम्म, त्या स्वप्नात असं आलं की हम्म. आपले चोळाप्पा महाराज आहेत ना. हो हो हो. तर ते पारायण करत होती आणि तिला ते माहित नव्हतं की हे चोळाप्पा महाराज आहेत म्हणून. अच्छा. हा तर ती म्हणली की मम्मी इथं कोणतरी आहेत. हा ते आपल्या मोबाईलमध्ये दिसतात कधी कधी, म्हणजे आपण बघतो त्यांना. हा तर ते हा. मला म्हणतात की बाळा तू ह्याचं पारायण कर ना. तर ओ. म्हणली ते पुस्तक कसलं आहे ती काय मला इतकं आठवलं नाही. हा. पण म्हणली तिथं आहे ना तिथं आहे ना कुठलं तरी मंदिर आहे आणि तिथं आहे ना असं साईबाबांची फोटो आहे मोठा असा. अच्छा. हा हा. तर गेल्या वर्षी काय झालं, आता आम्ही गेल्या महिन्यात गेलो होतो ना अक्कलकोटला, तेव्हा ते नाही का रुद्राक्षांची स्वामींचं फोटो आहे मोठा बघा. हो 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 हो. अक्कलकोटमध्ये आहे. आहे तर हा. तिला त्याऐवजी ना तिला साईबाबा दिसले होते. अय्या. हा म्हणजे गेल्या वर्षी. हा आणि आता तिनं बघितलं गेल्या महिन्यात, तेव्हा मला म्हणजे मम्मी मला हे दिसलं होतं. हा. असाच फोटो होता तो, फक्त इथं आपल्या स्वामी दिसतात आपले, पण तेव्हा मला तिथं हे दिसले होते, साईबाबा. शिर्डीचे साईबाबा दिसले होते. हा हा. आणि तर नंतर तो एक अनुभव झाला. आणि नंतर तिनं मोबाईलमध्ये दुसऱ्या दिवशी 2-3 दिवस चेक केला असं. हा. तर नंतर मला तिनं दाखवलं. म्हणजे मम्मी बघ मला रात्री स्वप्नात दिसले तर ना हे होते. तर म्हटलं अरे बाळा हे चोळाप्पा महाराज आहेत. तर म्हटलं हो. हेच होते माझ्या स्वप्नात आलेले. ते मला म्हणले ह्याचं तू पारायण कर. मग अरे म्हटलं वा. हेच पुस्तक होतं बाळा ते. हा. तर म्हटली काय माहित मला आठवणच झाले. बरं अय्या. म्हटलं असू दे, पण सारामृताचं तू पारायणच कर. हा हा तर हा. म्हणजे ठीक आहे. मग तिनं तेव्हापासून ते 108 सारामृताचं म्हणजे संकल्प केलाय, तिचं चालू आहे आता. अरे वा. किती आणि ताई आता कितवीला आहे कालचाच ती? अनुभव सांगते. कितवीला आहे ती? ती आहे ना तिचं नर्सिंग पूर्ण झालंय आणि ती आत्ताच जॉबला लागली. त्याच हॉस्पिटलला लागली. आता 4था अरे. महिना आहे. अरे वा किती छान. आणि आता कालचाच अनुभव सांगते परवाचा. आता गुरुपौर्णिमा झाली ना आपली परवा. हो हो. तर त्या दिवशी तिला सकाळी तिला काही मठात जायला, म्हणजे हॉस्पिटलला जायला लागतं ना, ड्युटी असतात मुलींना. हा हा हा. तर तिला वेळ नाही मिळाला म्हणून तिने सकाळी मला म्हटली की मी 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा घोरक असते आणि पूर्ण एक सारामृताचं पाठ केलाय. आणि ओ. नंतर काय झालं ताई, हा. संध्याकाळी मुली ड्युटीहून आल्या, त्या हॉस्टेलची रूम आहे त्यांना हॉस्पिटलला. अच्छा. हा हा. आणि 1 ते 1:30च्या दरम्यान आहे ना तिला काय झालं माहितीये का, हम्म. तिला असं झोपेत वाटलं की मला पेशंट हाक मारतंय, एक सिस्टर सिस्टर असं करून हाक हा मारते असं तिला हा. वाटलं. हम्म. आणि ती ना झोपेत चांगली जागी झाली. अरे आणि ती बापरे. तिची रूम सोडून ती 2-3 रूम सोडून 4थ्या-5व्या रूमच्या दरवाजा वाजवत होती हॉस्टेलचा. अरे आणि बापरे. तिला हा काय माहिती पण अचानकच तिला जाग आली. हा म्हणजे मी हा. चांगली जागी होते, पण मी डोळे उघडून ठेवून मी दरवाजा उघडून त्यांच्या रूमचा आणि ती बाहेर चालत. अरे बापरे. हा आणि ती अचानकच लक्षात आलं की हा. अरे आपण रूम सोडून बाहेर आलोय. हो मग पुन्हा बापरे. तिथून पळत गेली आणि तिच्या रूम मध्ये गेली आणि झोपली. हा हा. घाबरली गेली नाही ती, पण अच्छा. झोपली. हा. आणि तिच्या तिच्या तिची रूममेट आहे ना, ती म्हणते की अगं मी रात्री गेट लावायला विसरलेले होते. हा. आणि ऍक्च्युली संध्याकाळचं ते गेट पण लावलेलं होतं आणि स्टेटर पण लावलेलं होतं हॉस्टेलचं, पण ह्या मुलीच लावतात. तर अय्या. कोण लावतो कोण लावत नाही, पण त्या दिवशी लावलेलं होतं. हा पण हा. ताई विचार करा ना, ते जर उघडं असतं तर ती कुठं पण गेली असती ना. हो खरंच. आणि कुठे बापरे. पण गेली असती. मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तिला मी आताच म्हटलं फोन आल्यानंतर, बाळा तुझ्या लक्षात आलंय का की हा. तू तिला तिथं जाऊन तुला अचानक जाग आली. हो म्हणजे तू भानावरतीच आलीस की तू पुन्हा तुझ्या रूम मध्ये आलीस, नाही तर रुच्या तू कुठं पण गेली असतीस. खरंच खरंच स्वामींचीच म्हणजे मला कृपा असं वाटतंय की माझ्या स्वामींनीच आहे ना तिला जागं तिथं केलं. जागं केलं.
आणि गेट पण नव्हतं म्हणजे कोण लावतो कोण लावत नाही. त्या दिवशी हमखास गेट पण लावलं होतं आणि त्यांचं शटर पण लावलेलं होतं परवा दिवशी. बापरे! किती छान. बापरे! म्हणजे स्वामींची केवढी मोठी कृपा आहे ताई. हो ना, मग तेच म्हटलं मी तिला म्हटलं, "ऋचा मी हा ना अनुभव शेअर करणार आहे आज हो. ताईंसनी." तर म्हटली, "मग मी कर ना गं, माझा पहिला पण अनुभव आहे ना, तो पण कर." हो, 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 हो. अरे वाह! हो. हां. हां. आणि आत्ता बघा ना, हं. तिथं जी रुद्राक्षांची ही होती ना, म्हणजे फोटो. फ्रेम आहे बघा स्वामींच्या हो, अक्कलकोटमध्ये हो. हां. हां. तिथं आहे ना, आत्ता आम्ही आमच्या फॅमिलीनं तिथं जाऊन फोटो काढला. हां. म्हणजे माझी फॅमिली म्हणजे माझ्या 2 मुली, मुलगा आणि मी. हां, हां. आम्ही सर्वांनी तिथं फोटो काढला. तर तेव्हा ती मला म्हणते, "मम्मी अगं हाच फोटो माझ्या स्वप्नात आलेला होता." हो ना. किती कमाल. हो ना. आणि मला म्हणजे हेच सांगायचं होतं. स्वामी आपल्याला वेळोवेळी जागं करत असतात. हो ना ताई. हं. आणि आता स्वामींच्या कृपेने बघा सगळं छान झालेलं आहे. हो सगळं ना. छान व्यवस्थित चाललेलं आहे. माझी मुलं अशीच छान आहेत. तुमची प्रगती होईल ताई. खूप खूप प्रगती होईल बघा. आणि म्हटलं सगळ्यात. फोन लागतोय का नाही पण लागला. खूप खुशी आहे. आता आणि ही वेळ आहे ताई ना तुमचा ताई आवाज आपली. हां, म्हणतानाच फोन केला आणि अगोदर मेसेज पण केला आणि ताई हां. तुमचा आवाज आहे ना खूप खूप खूपच छान आहे. ते सगळी तुमचा पण छान आहे ताई. स्वामींची आपल्यावर कृपा आहे सगळ्यांवर. हो. आणि त्यात काय झालं माहितीये का? ते हां. मला थोडंसं वाटलं की तिचं ती परवाचं ते म्हणजे बाहेरची बाधा असेल म्हणून. हां. तर तेव्हा मी आजच सकाळी आहे ना तुमची आणि केंद्रेकरांची मुलाखत झाली बघा परवा दिवशी. हो, 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 हो. हां, ती मी आजच सकाळी ऐकली आणि त्याच्यावर त्यांनी तोडगा पण सांगितलाय ना बाहेरच्या बाधेसाठी. हो, 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 हो. ते काळी तीळ, उडीद. हां, हां, तो हां. बघा मी आता तोडगा त्याच्यासाठी करणारच आहे. करा, करा. नक्की करा ताई. खूप नाही छान. हाच अनुभव शेअर करायचा होता. हो, हो. मी शेअर करते हां ताई. हां, हां. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.